2012 साली ज्यावेळेला ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या. आता साधी गोष्ट बघा, 2012ला ज्यावेळेला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. आत्ता का कापलं जातंय? तुम्ही शांत बसा रे जरा, नाही तर तू ये इकडे आणि मार बॉम्ब परत सारखी. एकही झाड कापलं नाही त्यावेळेला. उत्तम सुंदर चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला. बॉस्टनमध्ये पण सत्कार झाला त्यांचा, अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला. मग आता काय चालू आहे? मी त्या दिवशी म्हटलं ना की ही तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाहीये. यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आता याच्यावरती कुंभमेळा करायचा. कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन. सगळं सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. कशासाठी निवडणुका लढवायच्या? मग राजकारण हा निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण? पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं आणि मग 5 वर्ष बोंबलत राहायचं की ह्यांनी काही नाही केलं, ह्यांनी असंच केलं, ह्यांनी तसंच केलं, हे खोटं बोलले. परत 5 वर्षांतर परत येणार, हे पैसे वाटणार. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा. तुम्ही तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, उत्तम भवितव्य घडवायचं असेल, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं असं जर वाटत असेल, आज मी तुम्हाला सांगतोय, आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा. तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत, उद्याचे सगळे नगरसेवक असतील, पण सगळेजण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या हप्पेकाडात लाथ घातलीत, तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार? मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती. कुठेही बेसावत राहू नका, कुठेही गाफील राहू नका, कुठेही विकले जाऊ नका, कुठच्याही जातीपातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ नका. हे शहर उत्तम करायचंय, सुदृढ करायचंय, सुंदर करायचंय, चांगलं करायचंय, येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं करायचंय. याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा. एवढंच फक्त सांगण्यासाठी आज आपल्यासमोर आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात, आपण त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.